सो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर आपला थर्ड लेक्चर आहे स्पेशल रिलेटिव्हिटी वन फायनल इयर मॅथमॅटिक्स. ठीक आहे. तर याच्या पहिले आपण 2 लेक्चर बघितले होते. त्या 2 लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की रिव्ह्यू ऑफ न्यूटोनियन मेकॅनिक्स म्हणजे काय होतो. ठीक आहे. स्पेसची डेफिनेशन बघितली आपण, टाईमची बघितली. इनर्शियल सिस्टीम म्हणजे काय होतं आपण बघितलं होतं की इनर्शियल सिस्टीममध्ये काय होतं ज्यामध्ये की की जेव्हा फ्रेम ऑफ रेफरन्स एका कॉन्स्टंट वेलोसिटीने मूव्ह होतो आणि तिथे काय की जे आपले रूल आहेत काय कशाचे की न्यूटन्स लॉ ऑफ मोशन जे होल्ड होतात त्याला काय म्हणतो इनिशियल फ्रेम ऑफ रेफरन्स असे म्हणतो आपण. त्याची डेफिनेशन बघितली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण प्रूव्ह केलं होतं की पार्टिकल मूव्ह इन द स्ट्रेट लाईन विथ कॉन्स्टंट वेलोसिटी. द नेक्स्ट आपला टॉपिक आहे गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय होतं. ठीक आहे. गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एक्झॅक्टली काय होतो आपल्याला बघायचं आहे. तर गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन समजायसाठी आपल्याला पहिले एक डेली लाईफचं एक एक्झाम्पल बघावं लागेल. ठीक आहे. तर एक्झाम्पल काय की समजा की तुम्ही एका रेल्वे स्टेशनवर आहे. ठीक आहे. आणि एक रेल्वे तुमच्या पुढे एक्झॅक्टली तुमच्या पुढे उभी आहे आणि तिथे एक पॅसेंजर बसलेला आहे. ठीक आहे. तर तुमची पोझिशन डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला काय कार्टेशियन कोऑर्डिनेट आपल्याला लागतील. ते कार्टेशियन कोऑर्डिनेट आपल्याला डिनोट करू की एक्स वाय झेड ही तुमची पोझिशन आहे विथ ओरिजिन ओ. तर तुम्ही एक स्वतः एक काय फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. ठीक आहे. तर स्वतः एक फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. तर तुम्हाला एक स्वतः फ्रेम ऑफ रेफरन्स एसने आपण डिनोट केलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पॅसेंजर ट्रेनमध्ये बसला आहे त्याची पण पोझिशन आपल्याला डिनोट करायसाठी काय 3 कार्टेशियन कोऑर्डिनेट्सची गरज पडेल. त्याची पोझिशन डिनोट करायसाठी एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश आणि त्याची ओरिजिन काय ओ डॅश आणि तो स्वतःमध्ये एक काय फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. ठीक आहे. फ्रेम ऑफ रेफरन्स आहे तर त्याची आपण पोझिशन डिनोट करू एस डॅशनी. ठीक आहे. एस डॅशनी आपण डिनोट केला. तर ॲट अ टाईम टी मीन्स ॲट अ टाईम म्हणजे ते तुम्ही पण रेस्टमध्ये आहे आणि ते ट्रेन पण रेस्टमध्ये आहे. मीन्स ट्रेन पण थांबून आहे आणि तुम्ही पण एका जागी थांबून आहात. तर त्या दोघांचं पण काय येणार दोघांचं पण काय मोशन काय होणार रेस्टमध्ये असणार. ठीक आहे. जेव्हा दोघांचं पण मोशन रेस्टमध्ये असणार तेव्हा त्याची ओरिजिन आणि तुमची ओरिजिन काय होणार बोथ काय होणार कॉन्साईड होणार विथ इच अदर. मीन्स एक्स ॲक्सिस तुमचे एक्स ॲक्सिसवर त्याची एक्स ॲक्सिस असणार, वाय ॲक्सिसवर वाय डॅश ॲक्सिस, झेडवर झेड डॅश ॲक्सिस होणार आणि त्याचे ओरिजिन ओ डॅशवर ओरिजिन ओ होणार. ठीक आहे. मीन्स ॲट अ टाइम टी आपण म्हणू शकतो की बोथ द फ्रेम ऑफ रेफरन्स ॲट अ रेस सो देअर ओरिजिन्स ओ अँड ओ डॅश कॉन्साईड विथ इच अदर. ठीक आहे. आणि ॲट अ सर्टन टाइम समजा की फ्रेम एस डॅश काय आता मूव्ह होत आहे. ठीक आहे. तर आपण सेकंड डायग्राम पहा त्यात की एस डॅश काय होत आहे मूव्ह होत आहे विथ अँड पॉझिटिव्ह ॲक्सिस एक्स डॅश एक्स आणि एक्स पॉझिटिव्ह ॲक्सिसनी तो मूव्ह होत आहे. ठीक आहे. विथ अ कॉन्स्टंट वेलोसिटी व्ही विथ अ टाईम टी. ठीक आहे. तर काय झालं आहे की ट्रेन चालू झाली समजा आणि की तो ट्रेन काय मोशनमध्ये आहे आणि तिथला पॅसेंजर पण आहे ते पण मोशनमध्ये आहे आणि तुम्ही एका जागी स्टे आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटेल की ट्रेन मूव्ह होत आहे. ठीक आहे. पण ट्रेनमध्ये जो बसून आहे पॅसेंजर त्याला वाटेल की तुम्ही मूव्ह होत आहे. तर त्या दोघांमध्ये त्या दोन फ्रेममध्ये एस आणि एस डॅशमध्ये काय रिलेटिव्ह मोशन आहे. ठीक आहे. ठीक आहे. आपण म्हणू शकतो की त्या दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन आहे. ठीक आहे. तर फ्रेम एस डॅश काय मीन्स पॅसेंजर काय होता मूव्ह होत आहे विथ टाईम टी आणि कॉन्स्टंट वेलोसिटी व्ही. ठीक आहे. जेव्हा तो मूव्ह होते अशा प्रकारचे आपल्याला स्ट्रक्चर मिळणार. आणि समजा की तिथे एखादी इव्हेंट अकर झाला. इव्हेंट अकर होणे म्हणजे काय होतं की समजा त्याने एक बॉल हवेमध्ये थ्रो केलं. ठीक आहे. तर त्या बॉलचे कॉर्डिनेट विथ रिस्पेक्ट टू म्हणजे तुम्ही त्याला बघणार तर त्याचे कॉर्डिनेट काय होणार मीन्स स्पेस टाईम कॉर्डिनेट काय होणार की समजा आपण इव्हेंट त्याने बॉल थ्रो केला आणि आपण त्या बॉलला डिनोट केलं त्या इव्हेंटला डिनोट केलं पीने. ठीक आहे. तर तुमच्या थ्रू मीन्स द कॉर्डिनेट ऑफ पॉईंट पी. तर हा काय पी आहे इव्हेंट आहे. ठीक आहे. तुमच्या थ्रू त्या पॉईंट पीचे कॉर्डिनेट काय होणार की एक्स डॅश एक्स वाय झेड डॅश एक्स वाय झेड अँड टी. आणि जो पॅसेंजर तिथे बसून राहणार त्याच्या थ्रू त्याचे कॉर्डिनेट स्पेस टाईम कॉर्डिनेट काय होणार एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश अँड टी डॅश. ठीक आहे. तर हे तर झालं की इव्हेंट जेव्हा अकर होतं तेव्हा त्याचे काय कॉर्डिनेट्स काय होणार स्पेस टाईम कॉर्डिनेट्स विथ रिस्पेक्ट टू ओ अँड विथ रिस्पेक्ट टू ओ डॅश. ठीक आहे. मीन्स जो स्टेशनवर आहे त्याच्या थ्रू आणि जो मूव्ह होत आहे पॅसेंजर त्याच्या थ्रू त्या इव्हेंटचे कॉर्डिनेट्स काय होणार. ठीक आहे. आणि या कॉर्डिनेट्समधलं रिलेशन जेव्हा आपण फाइंड करू मीन्स एक्सच्या रिलेशन एक्स डॅश वायचं रिलेशन वाय डॅश झेडचं रिलेशन झेड डॅश आणि टीचं रिलेशन टी डॅश सोबत. तर ही 4 इक्वेशन आपल्याला मिळतील. त्या 4 इक्वेशनला आपण काय म्हणतो गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन असे म्हणतो. ठीक आहे.
आहे. तर गॅलेलियन ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशनची डेफिनेशन एक्झॅक्टली काय आहे, द सेट ऑफ इक्वेशन, ठीक आहे, द सेट ऑफ इक्वेशन विच रिलेट द टाइम कोऑर्डिनेट्स ऑफ एन इव्हेंट्स विथ रिस्पेक्ट टू द टू इनर्शियल फ्रेम, ठीक आहे, हॅव्हिंग अ टू इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स हॅव्हिंग अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम. मीन्स याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन, दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन आहे की नाही, की ठीक आहे, आपण पहिलं सांगितलं होतं की या दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन आहे. द सेट ऑफ इक्वेशन, तर जे 4 इक्वेशन आपल्याला मिळतील ऑफ स्पेस टाइम, तर स्पेस टाइम कॉर्डिनेट आहेत हे, ठीक आहे, त्या इव्हेंटचे, ऑफ एन इव्हेंट विथ रिस्पेक्ट टू द टू इनर्शियल फ्रेम एस अँड एस डॅश हॅव्हिंग अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम इज कॉल्ड अ गॅलेलियन ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन, ठीक आहे. हे तर गॅलेलियन ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशनची डेफिनेशन झाली. तर आपण सर्वात पहिले कन्सिडर काय केलं आहे, टू फ्रेम आपण कन्सिडर केलं आहे, ठीक, एस अँड एस डॅश, ठीक आहे. तर हॅव्हिंग अ कार्टेशियन कोऑर्डिनेट एस चे कॉर्डिनेट्स काय आहेत, कार्टेशियन कॉर्डिनेट्स एक्स वाय झेड आणि ओरिजिन ओ, ठीक आहे. आणि एस डॅशचे कॉर्डिनेट काय, एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश आणि त्याची ओरिजिन काय, ओ डॅश, ठीक आहे. ॲट अ टाइम टी आपण म्हटलं होतं की ॲट अ रेस्ट टाईम, मीन्स जर त्याचा टाईम 0 असेल म्हणजे तर रेस्टमध्ये आहेत बोथ द फ्रेम एस अँड एस डॅश आर ॲट द रेस्ट अँड देअर ओरिजिन ओ अँड ओ डॅश काय म्हणते कॉन्साइड विथ इच अदर. जर तेव्हा रेस्टमध्ये असतील तेव्हा त्यांचे ओरिजिन काय होत आहे, कॉन्साइड विथ इच अदर. नाव द फ्रेम एस, तर आता सेकंड डायग्राम पहा की नाव द फ्रेम एस डॅश मूविंग विथ कॉन्स्टंट वेलोसिटी ॲट अ टाइम टी अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन एक्स डायरेक्शनने तो मूव्ह होता अलॉंग द कॉन्स्टंट वेलोसिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर समजा एक इव्हेंट अगर झाला ॲट अ पॉईंट पी ॲट एनी टाइम, ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो की कोऑर्डिनेट ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू द ऑब्झर्वर ओ इन द फ्रेम एस, ठीक आहे. याच्या रिस्पेक्ट टू त्या पॉईंट, त्या इव्हेंटचे कॉर्डिनेट्स काय होणार, स्पेस टाइम कॉर्डिनेट काय होणार, एक्स वाय झेड टी, ठीक आहे. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी विथ रिस्पेक्ट टू द ऑब्झर्वर ओ डॅश इन द फ्रेम एस डॅश काय होणार, एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश अँड टी डॅश, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू द ऑब्झर्वर ओ डॅश, ठीक आहे. मीन्स जो मूव्ह होता ट्रेनमध्ये आहे त्याचं त्या ऑब्झर्वरनुसार त्याचं काय होणार की त्याचे स्पेस टाइम कोऑर्डिनेट काय होणार, एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश अँड टी डॅश, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की, तर आपल्याला नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की पहा इथे की हा झाला ओ मीन्स तुम्ही मीन्स स्टेशनवर आहे तो पॅसेंजर आणि जो काय की ट्रेनमध्ये आहे आणि तो मूव्ह होत आहे, त्याच्यासाठी हा इव्हेंटचे काय होणार, इव्हेंटचे कोऑर्डिनेट्स आपण लिहून घेतले एक्स वाय झेड आणि हे आपण साईड लिहून घेतली आर आहे आणि ही साईड लिहून घेतली आर डॅश आहे आणि ओ डॅश काय मूव्ह होत आहे विथ कॉन्स्टंट वेलोसिटी ॲट अ टाइम टी, ठीक आहे, व्ही टी. तर बाय ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन आपण काय म्हणू शकतो की वी गेट आर डॅश इक्वल टू आर मायनस ओ डॅशची व्हॅल्यू काय व्ही टी आहे, ठीक आहे. व्ही टी का लिहिला आपण इथं कॉन्स्टंट वेलोसिटी विथ टाईमनुसार तो काय होता, काही मूव्ह होत आहे, ठीक आहे. त्यामुळे आपण ते लिहून घेतलं. तर हा इक्वेशन आपण लिहून घेतला तर बाय ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन, ठीक आहे, ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर, ठीक आहे. देन आपण म्हणू शकतो की पहा ॲट अ टाइम टी द टाइम इज कन्सिडर टू बी काय ॲब्सोल्यूट इन अ नेचर, द टाइम रिमेन्स सेम इन ऑल द इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. त्यामुळे आपण लिहू शकतो की टी इक्वल टू टी डॅश. हे आपण का लिहिलं पहा की जेव्हा जो एक व्यक्ती आहे जो स्टेशनवर आहे, ठीक आहे, आणि त्याच्या घडीत जर 9 वाजले असतील आणि जो मूव्ह करत आहे, ठीक आहे, आणि तो आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचला आणि त्याच्या घडीमध्ये किती वाजून राहतील, त्याच्या मध्ये पण 9 वाजून राहतील, ठीक आहे. मीन्स टाईम काय होतो, टाईम मीन्स जो स्टेशनवर आहे त्याचं टाईम आणि जो पोहोचला आहे त्याचं टाईम अलग राहू शकतं का, नाही, कारण की टाईम काय ॲब्सोल्यूट आहे इन नेचरमध्ये. त्यामुळे आपण म्हणू शकतो काय टाईम इज रिमेन्स इन सेम इन ऑल द फ्रेम ऑफ रेफरन्स. त्यामुळे काय म्हणतो की जो स्टार्टिंगचा टाईम आहे आणि जो ऑब्झर्वरचा टाईम आहे ओ डॅशचा तो सेम राहील, ठीक आहे. मीन्स टाईम काय टाईम ॲब्सोल्यूट आहे. त्यामुळे आपण हे अशा प्रकारे लिहू शकतो की टी इज इक्वल टू टी डॅश मीन्स ऑब्झर्वरचा टाईम आणि जो मूव्ह होत आहे त्याचा टाईम काय सेम राहणार, ठीक आहे. त्यामुळे आपण ते लिहू शकलो. आणि ह्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला आपण काय डिनोट करू शकतो की दिस ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन 1 and 2 इज कॉल्ड द जनरल गॅलेलियन ट्रान्सफॉर्मेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे की फिगरमध्ये इन अ फिगर वी सॉ, आपण त्या फिगरमध्ये बघितलं होतं की काय बघितलं होतं की एस डॅश मूव्ह अलॉंग काय होत आहे एक्स ॲक्सिसने मूव्ह होत आहे. मीन्स एक्स डॅश
ॲक्सिसनी मूव्ह होत आहे विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन, ठीक आहे, विथ कॉन्स्टंट वेलोसिटी व्ही. तर त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की इन अ फिगर वी सॉ द ओ डॅश मीन्स फ्रेम एस डॅश मूव्ह विथ कॉमन ॲक्सिस एक्स डॅश ॲक्सिस, देन द वेक्टर v इक्वल टू मीन्स इथं पहा की v इक्वल टू v एक्स v इक्वल टू v 0 आपण का लिहिला, हा एक्स ॲक्सिस आहे, ठीक आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस झेड ॲक्सिस. तर वेलोसिटी एक्स ॲक्सिसवरूनच आपण काय होत आहे की तो पॉझिटिव्ह फक्त एक्स ॲक्सिसने मूव्ह होत आहे, ठीक आहे, फक्त एक्स ॲक्सिसमध्ये चेंज होत आहे, ठीक आहे, त्यामुळे तो एक्स ॲक्सिसने मूव्ह होत आहे, त्यामुळे वेलोसिटी फक्त एक्स ॲक्सिसवर राहणार, बाकी इथे 0 राहणार. त्यामुळे पहा की प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण त्याचे कोऑर्डिनेट्स आपण पुट करू. मीन्स आरचे कोऑर्डिनेट आपण घेतले होते एक्स वाय झेड, ठीक आहे, आरचे कोऑर्डिनेट आपण इथे पुट करू. आरचे कोऑर्डिनेट आपण घेतले होते एक्स डॅश वाय डॅश आणि झेड डॅश, आणि ही झाली आरची व्हॅल्यू. आरची व्हॅल्यू काय होती की एक्स वाय झेड आणि मायनस व्ही, इथे आपण व्ही लिहिलं होतं, ठीक. पहा हाच फॉर्म्युला आपण तिथे यूज केला आहे की व्ही आपण लिहून घेतलं, व्ही मायनस व्ही इक्वल टू व्ही ऑफ व्ही 0 ऑफ टी. तर आपण सांगितलं आहे की इथे 0 का आला की कारण की फक्त तिथे रिलेटिव्ह मोशन फक्त एक्स ॲक्सिसवर आहे, ठीक आहे, एक्स ॲक्सिसवर रिलेटिव्ह मोशन आहे, त्यामुळे बाकी इथे आपण 0 लिहिलं, ठीक आहे. तर आपण इथे आता इक्वेशन फाइंड करू. एक्स डॅश ॲक्सिसवर पहा फक्त एक्स ॲक्सिसवर इथे किती एलिमेंट्स येणार, ठीक आहे, एक्स डॅश इक्वल टू इथे एक्स आहे, इथे काय येणार व्ही टी येणार, ठीक आहे, मीन्स एक्स डॅश इक्वल टू एक्स मायनस व्ही टी, ठीक आहे, आणि वाय डॅशवर काय येणार, वाय डॅश इक्वल टू काय येणार वाय येणार, इथे 0 टी येणार, मीन्स 0 येणार, मीन्स इथे काय येणार वाय डॅश इक्वल टू वाय होऊन जाणार, आणि झेड डॅश इक्वल टू झेड डॅश इक्वल टू इथे झेड आहे, तर झेड डॅश इक्वल टू झेड होऊन जाणार, इथे 0 होऊन जाणार, ठीक आहे. मीन्स आपण हे दोन व्हॅल्यू का लिहू शकलो, कारण की आपण म्हणू शकतो की रिझन देऊ शकतो त्याला आपण की बिकॉज देर इज अ नो रिलेटिव्ह मोशन अलॉंग वाय अँड झेड ॲक्सिस, देअर फोर द इक्वेशन 2 and 3 मीन्स आपण ते टाइम टी इक्वल टू टी डॅश आणि हा इक्वेशन 3 याला काय म्हणू शकतो सिम्पल गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन. तर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की डिफाईन द गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन अँड ऑब्टेन द सिम्पल फॉर्म ऑफ ट्रान्सफॉर्मेशन अँड जनरल फॉर्म ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला विचारू शकतात, ठीक आहे. तर आपण सर्वात पहिले काय बघितलं होतं की दोन फ्रेम आपण बघितलं होतं, ठीक आहे, दोन फ्रेम बघितलं होतं की एस आणि एस डॅश हे दोन फ्रेम आहेत आपण बघितलं होतं, आणि ते ॲट अ टाईम रेस्टमध्ये जेव्हा असतो तेव्हा त्या काय असतो की ते एकामेकांवर कॉन्साईड असतो, ठीक आहे, मीन्स ओरिजिन ओव्हर ओ डॅश, ठीक आहे, मीन्स म्हणू शकतो की जेव्हा फ्रेम ऑफ रेफरन्स मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलोसिटी आपण म्हणू शकतो की ऑल द लॉज ऑफ मोशन काय होल्ड होतात, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन होल्ड होतात, त्यामुळे आपण त्याला काय म्हणू शकतो की ते दोन फ्रेम काय इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण म्हणतो की जेव्हा एस हा मूव्ह व्हायला लागतो, ठीक आहे, एस डॅश मूव्ह व्हायला लागतो अलॉंग द एक्स अँड एक्स डॅश ॲक्सिस, मीन्स अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, देन देर इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन एस अँड एस डॅश बिकॉज आणि त्याच्यानंतर आपण म्हटलं होतं की एक इव्हेंट अकर होता, मीन्स ट्रेनमध्ये जो बसून आहे पॅसेंजर त्याने जर एखादी बॉल थ्रो केली त्याच्या थ्रू आणि तेथे मीन्स तो इव्हेंट अकर झाला, आणि त्या इव्हेंटच्या काय स्पेस टाईम कोऑर्डिनेट्स काय होणार ओच्या थ्रू एक्स डॅश वाय अँड झेड डॅश, ठीक आहे, आणि ओ डॅशच्या ऑब्झर्वर ओ डॅश मीन्स इन द फ्रेम एस त्याचे स्पेस टाईम कोऑर्डिनेट काय होणार त्या इव्हेंटचे एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश आणि टी डॅश, ठीक आहे, याच्यावरून आपण बघितलं होतं. तर आता पहा ते याचा टाईम काय याचा टाईम जो राहील तो टाईम त्याचा राहील, मीन्स आपण जो काय घेतलं होतं की जो पॅसेंजर रेल्वे स्टेशनवर होता, ठीक आहे, त्याच्या घडीत जर 9 वाजले असतील आणि जो मूव्ह होत आहे आणि तो आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचला, ठीक आहे, त्या दोघांचा टाईम सेम राहणार का, ठीक आहे, त्याच्या घडीत 9 वाजले राहतील तर त्याच्या घडीत 12 वाजले राहतील का, नाही, त्या दोन्हीच्या घडीत काय 9 त्या दोन्ही ऑब्झर्वरच्या घडीत काय 9 वाजले राहतील. त्यामुळे आपण म्हटलं होतं की टाईम काय आहे, टाईम आहे ॲब्सोल्यूट आहे, त्यामुळे टाईम इज सेम इन अ बोथ फ्रेम, ठीक आहे, त्यामुळे आपण टी इक्वल टू टी डॅश लिहिलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक ट्रँगल लॉ बघितलं होतं, त्याच्यानुसार आपण बघितलं होतं की आर डॅश इक्वल टू आर मायनस व्ही टी लिहिलं होतं, आणि ते दोन इक्वेशन काय झाले जनरल फॉर्म ऑफ ट्रान्सफॉर्मेशन झाले होते, ठीक आहे, जनरल ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्याच्यानंतर आपण या 4 स्पेस टाईम कोऑर्डिनेटचे रिलेशन काढले होते, ठीक आहे, त्या रिलेशनला आपण गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन असे म्हणतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन बघितलं आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हा एक्झाममध्ये येऊ शकतो यावेळेस पण. तर गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन मी इथे तुम्हाला
थेरी लिहून दिलेली आहे. आणि इथे बाय ॲट टाईम टी टी इक्वल टू 0, तर ही तुम्हाला हे लाईन लिहावं लागेल. तिथे मी मिस केली आहे. ॲट अ टाईम टी बोथ द फ्रेम एस अँड एस जस्ट काय होतं कॉन्साईड विथ इच अदर, हे तुम्हाला इथे लिहावं लागेल. ठीक आहे, इथे मी मिस केलेलं आहे, तर इथे तुम्हाला ते लाईन लिहावं लागेल. तर आपण गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन डिफाईन काय केलं होतं, द सेट ऑफ इक्वेशन विच रिलेट द स्पेस टाईम कोऑर्डिनेट ऑफ ॲन इव्हेंट. तर एक इव्हेंट तिथे घडला होता. ठीक आहे, मीन्स बॉल थ्रो केला होता आपण. तर त्या स्पेस टाईम कोऑर्डिनेट एक्स वाय झेड अँड टी, त्याच्यासाठी काय विथ रिस्पेक्ट टू द टू इनर्शियल फ्रेम, मीन्स ते टू इनर्शियल फ्रेम होत्या एस अँड एस डॅश. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन होतं, आपण ते पण बघितलं होतं. आणि त्या या सर्वांना काय म्हणतो गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन, जे आपण 4 फाईंड केले होते त्याला आपण गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन असे म्हणतो. तर ठीक आहे, तर हा फर्स्ट इक्वेशन झाला. ठीक आहे, आणि हे 3 इक्वेशन. ठीक आहे, या 3 इक्वेशनला काय म्हणतात गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन असेही म्हणतात. ठीक आहे.